हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल योजनास व्लॉग. मी बनवलेले आहेत नाचणीचे लाडू विदाऊट शुगर अँड विदाऊट जॅगरी. तर मी तुम्हाला दाखवते, हे आहे मिक्स्ड ड्रायफ्रूट्स, जे मला स्टार बाजारमधून एक पॅकेट भेटलेलं. त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स असतात, सीड्स असतात. तर मी ते घेतले, घीमध्ये त्याला एकदम रोस्ट करून घेतलेलं आहे. तर मी एक मोठा स्पून घी टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि चांगलं व्यवस्थित रोस्ट करून घेतलं आहे, थोडंसं ब्राउनिश होतोपर्यंत. आता मला ह्याची खरंच आयडिया नव्हती की नाचणीचे लाडू कसे बनतील, बिकॉज हे माझं फर्स्ट टाईम होतं. मम्मीने माझ्या बनवलेले. दॅट वॉज डिफरंट प्रोसेस आणि हे वेगळं प्रोसेसने मी केलं, बिकॉज त्याच्यामध्ये जॅगरी होतं, ह्याच्यामध्ये जॅगरी मी टाकलेला नाही आहे. तर व्यवस्थित ब्राउनिश झालेले होते आणि व्यवस्थित भाजलेले होते, तर मी साईडला काढून घेतलं आणि त्याला थंड करत ठेवलेलं. तर हे ड्रायफ्रूट्स थंड होत तोपर्यंत मी काय करणार आहे, परत एक टेबलस्पून, म्हणजे जे टेबलस्पून नाही, एक मोठा स्पून जो मी पहिला घेतलेला त्याचंच तेवढंच मी घी घेतलेलं आहे आणि आय थिंक पाव किलोच्या आसपास मी त्याच्यात नाचणीचं जे पीठ आहे ते मी व्यवस्थित खरपूस भाजून घेणार आहे. मी इथे थोडं अजून घी ॲड करून घेणार आहे. जर तुम्हाला घी ॲड नसेल करायचं, दॅट इज ऑल्सो फाईन. म्हणजे तुम्ही फक्त व्यवस्थित थोडा वेळ अजून रोस्ट करा, थोडा टाईम जास्त लागेल रोस्ट करायला, पण मी इथे थोडंसं घी माझ्या हिशोबाने मी टाकलेलं आहे. मग ड्रायफ्रूट्स हे जे सगळे भाजलेले आहेत, मी ह्याला मिक्सीला लावून पूर्ण थोडंसं बारीक करणार आहे, थोडंसं जाडसर अशी पावडर करणार आहे. तर एका साईडला हे जे पावडर दिसते दॅट इज माय मिक्स्ड ड्रायफ्रूट्स आणि एका साईडला मी घेतलेलं आहे खजूर. हे एकदम नरम खजूर असतात, म्हणून मी ह्याला घीमध्ये रोस्ट वेस्ट काय केलेलं नाही. तुम्ही जसे बघू शकता एकदम सॉफ्ट किमियाचे डेट्स आहेत हे, आणि हे मला खूप आवडतात. तर हे मी खजूर आणि जी ड्रायफ्रूटची पावडर होती ना, ते मी मिक्स करणार आहे. आपण जॅगरी किंवा शुगर यूज नाही करणार आहोत, तर त्याच्याऐवजी मी खजूर वापरलेले आहेत. आणि ड्रायफ्रूट्समध्ये मनुके पण होते, तर त्याच्यामुळे ते स्वीटनेस त्याच्यामध्ये पण आहे. तर म्हणून हे टुगेदर जेवढं मला गोड हवं तेवढं मी करून घेतलेलं आहे. आता हे खजूर आणि जे ड्रायफ्रूटची पावडर होते व्यवस्थित मिक्स केलेलं आहे, बिकॉज जे खजूर आहे त्याला मी काही मिक्सीमध्ये पिसलं नाही आहे किंवा घीमध्ये रोस्ट नाही केलं आहे, ते सॉफ्ट नाही झाले. तर मी टुगेदरच व्यवस्थित आपल्याला मळून एका पिठासारखं मळून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर हे जे पीठ आपण भाजलेलं होतं त्याच्यामध्येच हे ड्रायफ्रूट्स आणि खजूरवालं मिक्सचर हे आपण मिक्स करणार आहोत. तर ह्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे पूर्ण मिश्रण एकत्र झालं पाहिजे. त्या हिशोबाने तुम्हाला मिक्स करायचं आहे, म्हणजे 5-10 मिनटं तरी जातात त्याच्यामध्ये, बट इट्स फाईन. म्हणजे ठीक आहे, तेवढं तर जायलाच पाहिजे, कारण प्रॉपर आपल्याला मिक्सचर पाहिजे, आपल्याला लाडू वळले पाहिजेत, त्याच्यामुळे प्रॉपर आपल्याला मिक्सचर मिक्स करायचं आहे, ताकी कुठेही कमी गोड किंवा जास्त गोड लागायला नको. हे जे मिक्सचर मी बाहेर काढलेलं आहे, त्या हाताने पण आपण थोडंसं सेपरेट करून घ्यायचं आहे, जसं मी घेते. कारण आणि जेव्हा गरम असेल, थोडंसं गरम असेल, जेव्हा हाताला सहन होत असेल तेव्हाच लाडू वळायला घ्या, नाही तर ते लाडू वळणार नाहीत. ठीक आहे. कारण आपण ह्याच्यामध्ये घी पण जास्त वापरलं नाही आहे, हार्डली मी 2 ते 3 मोठे स्पूनच घी मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि लाडूचा शेप प्रॉपर येणार, म्हणजे ते बरोबर वळले जाणार, कारण आपण त्याच्यामध्ये खजूर टाकलं आहे, तर ते बाइंडिंगसाठी म्हणजे प्रॉपर आहे, त्याच्याने बाइंडिंग व्यवस्थित होईल. तर हे बघा, आपला लाडू वळून रेडी आहे आणि खूप व्यवस्थित वळलेला आहे लाडू. तर तसेच मी सगळे लाडू तयार करते आणि मी तुम्हाला दाखवते. तर आपले लाडू रेडी आहेत. ऑलमोस्ट 23 काहीतरी लाडू झालेले आहेत आणि एकदम सॉफ्ट आणि मस्त झालेले आहेत. चवीलाही मला जेवढं गोड हवं होतं तेवढंच झालेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने गोड वर खाली करू शकता. तर ही हेल्दी नाचणीच्या लाडूची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर माय चॅनल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय, टेक केअर, लव्ह यू.